नमस्कार मित्रांनो, मराठी बुकवाणी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण देह झाला चंदनाचा या राजेंद्र खेर लिखित पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी वाचत आहोत. आतापर्यंत आपण 3 प्रकरणं वाचलेली आहेत. ते 3 प्रकरणं तुम्ही जर बघितले नसाल, ऐकलेले नसाल तर मी त्याची डिस्क्रिप्शन लिंक खाली दिलेली आहे, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. आणि हो, नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आज आपण 4थ्या प्रकरणाला सुरुवात करूयात, ज्या प्रकरणाचं नाव आहे अंतरंग प्रकाशमान झाले. चला तर मग कुठलाही वेळ न घालवता चालू करूयात. पांडुरंग अभ्यासाला बसला तेव्हा सकाळचे 8 वाजून गेले होते. मोडक गुरुजींच्या समोर बाहेरच्या ओटीवर पांडुरंग बसला होता. अभ्यासापेक्षा खेळांमध्ये पांडुरंगाला अधिक रस होता, त्यामुळे एका ठिकाणी बराच वेळ बसणं त्याच्या अगदी जीवावर येई. परंतु आज तो गुरुजींसमोर शांत चित्तानं बसला होता. मुळीच चुळबुळ करीत नव्हता. नाहीतर एरवी गुरुजी शिकवत असताना मध्येच तो त्यांना म्हणायचा, मी अजून छोटा आहे, मला खेळू द्या ना, मोठा झालो ना की अभ्यास करीन. ही गोष्ट अण्णाच्या कानावर गेली म्हणजे ते लटक्या रागानं म्हणायचे, घरी चांगलं शिकायला मिळतं, ते नको असेल तर शाळेत जा. मग पुन्हा अभ्यास सुरू व्हायचा. पांडुरंगाला तेव्हा असह्य होऊन जायचं. आजीची आठवण तर हमखास यायची. आजी त्यावेळी कुठेतरी दूर गेलेली नसायची. स्वयंपाकघरात नाही तर मागच्या खोलीत असायची. पण थोडा वेळ जरी ती दिसली नाही तरी त्याच्या जीवाची घालमेल व्हायची. आजीवर त्याचा एवढा जीव होता की ती क्षणभरही डोळ्यासमोर दूर झालेली त्याला खपत नसे. मोडक गुरुजींकडून बराच वेळ सुटका झाली नाही म्हणजे पाणी पिण्याचं निमित्त करून तो आजीकडे यायचा आणि तिला बिलगायचा. आज मात्र तो शांतपणाने गुरुजी पुढे बसला होता. नर्मदा अंगणात सडा घालीत होती. सरस्वतीबाई स्वयंपाकघरात काम करीत होत्या. तर अण्णाने नुकतंच सकाळचं अन्निक उरकलं होतं. ते स्वयंपाकघरात आले होते. सरस्वतीबाईकडे बघून ते म्हणाले, आज स्वारी अभ्यासातून उठलेली दिसत नाही. त्या म्हणाल्या, आज उठल्यापासूनच तो घुम्या बनला आहे. काल रात्री सांगितलेली पांडुरंग पंताची कहाणी ऐकून अंतर्मुख झालेला दिसतोय. तुम्हाला सांगतो, तो लहान असता तरी अतिशय विचारी आहे, चौकस बुद्धीच आहे. त्याच्या मनावर अनिष्ट परिणाम होईल असं आपण काहीही करता कामा नये. म्हणूनच त्याला भीती दाखवू नका असं मी रात्री तुम्हाला सांगितलं. खरंय तुमचं म्हणणं, माझाही तो लाडका आहे म्हणून सांगू. अहो, तो फार मोठा होणार आहे. पांडुरंग पंतांनी भाकीत केलेला तो महापुरुष हाच आहे, याविषयी माझ्या मनात तीळ मात्रही शंका नाही. त्या संन्याशानं देखील सांगितलेलं आठवतंय ना? हो तर, तेव्हा मी होते ना तिथेच. पार्वतीलाच त्यांना ते भविष्य सांगितलं होतं. पार्वतीबाईंचे दिवस भरत आले होते तेव्हा एके दिवशी भर दुपारी 12 वाजता एक संन्यासी त्यांच्या दारी आला होता. भिक्षांदेही असं म्हणून त्याने अंगणातून पुकार केला होता. जड पावलानं पार्वतीबाई ओसरीवर आल्या तेव्हा तो संन्यासी त्यांच्याकडे नखशिखांत बघू लागला. पार्वतीबाईंनी त्याला विचारलं, काय हवंय तुम्हाला? कोरान्न देऊ का शिजलेलं देऊ? तो म्हणाला, माते, मला काही चालेल, पण एक गोष्ट तुला सांगतो की ती ध्यानात ठेव. तुझ्या उदरात महापुरुषांचा अंश आहे. यथावकाश दिवस भरले आणि 19 ऑक्टोबर 1920 म्हणजे आश्विन शुद्ध सप्तमी या दिवशी पार्वतीबाईंनी पांडुरंगाला जन्म दिला. भगवंताच्या योजना भगवंतालाच ठाऊक. प्रभू रामचंद्राचा जन्म नवमीचा, भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीचा, तर पांडुरंगाचा जन्म सप्तमीचा. क्षत्रिय कुलात रामावतार झाला होता. वैश्य कुलात कृष्णावतार होऊन गेला होता. पांडुरंगाच्या रूपानं ब्राह्मण कुलात अवतार झाला होता का? भगवंताला त्याच्याकडून काही अपेक्षित होतं का? आधुनिक काळात भगवंतांना लोकमान्य टिळकाच्या हातून कर्मयोग लिहून घेतला होता. पण नुसता कर्मयोग भगवंताला वृक्ष वाटला का? कर्माला भक्तीची जोड त्याला द्यावीशी वाटली का? त्यासाठी हे अवतारकार्य होतं का? ईश्वरी संकेत ईश्वरालाच ठाऊक. मग सरस्वतीबाईंना ते थोडेच कळणार होते. पार्वतीबाईंच्या पोटी महापुरुष जन्माला आला आहे एवढी गोष्ट मात्र त्यांना त्या संन्याशानं केलेल्या भाकितावरून समजत होती. तो सारा प्रसंग सरस्वतीबाईंच्या डोळ्यासमोर आता उभा राहिला होता. त्या पुढे म्हणाल्या, ही दोन्ही भाकितं खचितच खरी ठरणार आहेत. या आहेच तसा माझा पांडुरंग. त्यांचं बोलणं चालू असतानाच पांडुरंग कुरबुरत त्यांच्याजवळ आला. अण्णा, माझी पाटी फुटली. अरे, कितवी पाटी आहे ही? परवाच नवी आणली होती ना, मग फुटली कशी? सरस्वतीबाईच्या या प्रश्नानं अण्णांनीच उत्तर दिलं. ते म्हणाले, अहो, हा एक पाठी आहे. एकदा शिकवलं म्हणजे ते त्याच्या मनात कायमचं ठसतं. याला पाठीची मुळीच आवश्यकता नाही. मोठा झाल्यावर हा नुसता बोलेल आणि लोक याचं बोलणं लिहितील. एवढ्यात बाहेरचं फाटक वाजलं. नर्मदाताई बाहेरून ओरडली, अण्णा, पांडुरंग, आई, तात्या आले. पांडुरंगानं मोठ्या उत्साहानं मोडक गुरुजींकडे बघितलं. गुरुजी हसून म्हणाले, आज एवढाच अभ्यास पुरे. मग पांडुरंग धावतच बाहेर आला. पाठोपाठ आजी आणि अण्णा सुद्धा बाहेर आले. मध्यम उंचीच्या वैजनाथ शास्त्रींनी तेव्हा डोईवर लालसर रंगाचा जरीचा फेटा बांधला होता. अंगात पांढरा शुभ्र लांब वायाचा सदरा होता.
तसंच पांढरं शुभ्र धोतर ते नेसले होते. गळ्याभोवती उपरणं घेतलं होतं. पार्वतीबाईंनी तपकिरी रंगाचं नऊवारी लुगडं नेसलं होतं. कपाळावर नेहमीप्रमाणे मोठं कुंकू लावलं होतं. नीटनेटके बसवलेले त्यांचे केस प्रवासामुळे थोडे अस्ताव्यस्त झालेले होते. धावतच जाऊन पांडुरंग त्या दोघांना बिलगला. नर्मदा सुद्धा आपल्या आईला बिलगली. त्या दोघांसह वैजनाथशास्त्री आणि पार्वतीबाई ओसरी चढून वर आले. हातातली ट्रंक वैजनाथशास्त्रीने खाली ठेवली आणि मग त्या दोघांनी अण्णा आणि आई यांना वाकून नमस्कार केला. आशीर्वाद देताना अण्णा म्हणाले, शतायुषी भव. प्रवासात काही त्रास झाला नाही ना? वैजनाथशास्त्रींनी गळ्याभोवतीचं उपरणं हातात घेतलं होतं. त्यांना वारा घेत ते म्हणाले, नाही, काही त्रास झाला नाही. पार्वतीबाई तेव्हा सरस्वतीबाई बरोबर आत गेल्या होत्या. वैजनाथशास्त्री तिथेच ओसरीवर काही वेळ विसावले. पांडुरंग त्यांनाच बिलगून बसला. मोडक गुरुजींनी तात्यांची विचारपूस केली आणि मग ते त्यांचा निरोप घेऊन निघून गेले. अंमळ स्थिरावल्यानंतर पांडुरंगाने विचारलं, तात्या, तुम्ही आता इथेच राहणार ना? त्यांच्या मस्तकावरून मोठ्या प्रेमाने हात फिरवत त्यांचे तात्या म्हणाले, 4 दिवसच राहणार बाळा. का? तुम्ही इथेच का राहत नाही? अरे, इथे राहून कसं चालेल? पाठशाळा सुरू करायची आहे ना तिकडे. तात्या, इथे पाठशाळा का काढत नाही? येथे ना, तू मोठाच झालास की इथेही सुरू करू बरं का? मी मोठा केव्हा होणार? त्याचा तो निरागस प्रश्न तात्यांनी त्याला आपल्या पुढ्यात ओढून घेतलं. अण्णा तेव्हा म्हणाले, हा काय प्रश्न विचारेल ते सांगता येत नाही तात्या. फार हुशारीनं प्रश्न विचारतो. याचे प्रश्नही जगा वेगळे असतात. अतिशय विचारी आणि चौकस बुद्धीचा आहे, हो की नाही रे? तात्यांच्या पुढ्यात बसल्या बसल्या पांडुरंग खुदकन हसला. तेवढ्यात नर्मदा पाणी घेऊन आली. तांब्याच्या फुलपात्रात पाणी ओतून ते तिनं तात्यांना दिलं. अण्णा पुढे म्हणाले, ही तुझी मुलगी फार सालस आहे हो. पांडुरंगालाही ती किती सांभाळते म्हणून सांगू. तुम्ही आई वडिलांची माया ती एकटी त्याला देते. तिचा कसलाही त्रास नाही. 2-3 वर्षात बिचारी सासरी जाईल. मग पांडुरंगांकडे बघत ते कौतुकाने म्हणाले, हा तुझा पोरगा मात्र नाही ते प्रश्न विचारून भंडावून सोडत असतो. याच्या डोक्यात तसले प्रश्न येतातच कसे याचं मला नवल वाटतं. देव तामणातल्या पाण्यात ठेवले तर म्हणतो, अण्णा देव पाण्यात कशाला घालता? त्याला मोड येतील ना. देवांना मोड? तात्यांच्या प्रश्नावर अण्णा म्हणाले, अरे, पाण्यात भिजवलेल्या वालांना मोड आलेले त्याने बघितले होते. त्याला वाटलं देव पाण्यात घातले म्हणजे त्यांनाही मोड येतील. बोल आता, काय उत्तर द्यायचं? ते ऐकून तात्या हसत सुटले. पांडुरंगही हसला आणि आईकडे पळाला. मग तात्यांकडे बघून अण्णाने विचारलं, संस्कृती पसराचं तुझं कार्य कसं काय चालू आहे? तात्या काहीसे विचारमग्न झाले. आपल्या वडिलांना ती गोष्ट सांगावी की नाही याबद्दल त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. अर्थात आजपर्यंत कोणतीही गोष्ट त्यांनी वडिलांपासून लपवलेली नव्हती. ते अतिशय मोकळ्या स्वभावाचे होते, निर्मळ मनाचे होते. अजातशत्रू माणूस कसा असतो हे तात्यांकडे पाहता क्षणीच कुणालाही समजत असे. त्या सौजन्य मूर्तीकडे अनन्य साधारण बुद्धिमत्ता होती, पण तितकीच नम्रता होती. उच्च संस्कारांनी ते घडले होते, परंतु अंगभूत विनय मुळीच उगावला नव्हता. विशाल अंतःकरणाच्या तात्यांनी आपली अस्मिता आणि निर्लेपता प्रकर्षाने जपली होती. संस्कृत भाषेचा प्रचार करण्याचं आणि विद्यादानातून समाजसेवा करण्याचं व्रत त्यांनी आजवर आचरलं होतं. परंतु कोणतंही कार्य करायचं म्हटलं म्हणजे त्यात अडचणी या येतातच. तशीच एक अडचण त्यांच्या समोर काही दिवसापूर्वी निर्माण झाली होती. क्षणभर विचार केल्यानंतर आपल्या वडिलांना ती गोष्ट सांगायचं त्यांनी ठरवलं. ते म्हणाले, अध्यापनाचं कार्य आजवर व्यवस्थित चालू होतं म्हणजे आता थांबलं की काय? थांबलं नाही अण्णा, पण जरा अडचण निर्माण झाली होती. कसली? पैशाची? नाही, पण मनातली उत्सुकता तसंच ठेवून अण्णा म्हणाले, तू आता असं कर, प्रवासानं तू दमला असशील तेव्हा तुझं सारं आणणे करून घे. मग भोजन ओळखल्यानंतर मला सारं काही सविस्तर सांग. त्यांचं बोलणं तात्यांना तेव्हाच पटलं. आपली आणणे उरकण्यासाठी ते जागचे उठले. पूर्णविराम. दुपारची वामकुक्षी झाल्यानंतर तात्या आणि अण्णा पुन्हा बाहेरच्या ओसरीवर येऊन बसले. विश्रांती झाली ना? हो, चांगला डोळा लागला होता. इतकं बोलून तात्यांनी सहजच रस्त्याच्या दिशेने बघितलं. सूर्य तेव्हा पश्चिमेकडे झुकला होता. घराच्या पश्चिमेच्या बाजूला जाणारा रस्ता पिवळसर उन्हानं उजळून निघाला होता. रस्त्यापलीकडे असलेल्या कौलारू घरांवरही ऊन पहुडलं होतं. त्यामुळे मुळातच काळपट लाल दिसणाऱ्या कौलारू छपराला पिवळसर उन्हामुळे नारंगी रंगाची छटा प्राप्त झाली होती. त्या घरांच्या मागून काही माडांनी माना वर काढल्या होत्या. माडांच्या झावळ्यांचे शेंडे उन्हांमध्ये चमचम करीत होते. घराच्या मागे असणारे डोंगर राखाडी रंगाचे दिसत होते. त्यावर असलेले गर्द झाडी झुडपांचे पुंजके डोंगराला चिटकवटून ठेवल्यासारखे भासत होते. समोरच्या घराच्या बाजूला असलेल्या तळ्याभोवतीही काही झुडपं होती. तळ्यात फारसं पाणी नव्हतं, पण जे काही थोडंफार होतं ते मिळवण्यासाठी काही श्वानांची धडपड चालली होती.
त्या दृश्याकडे तात्या बघत असतानाच अण्णांनी त्यांची तंद्री भंग करून विचारलं, कोणती समस्या समोर उभी राहिली आहे ते आता सविस्तर सांग पाहू. नेहमीच शांतपणाने बोलणारे तात्या आणखीही शांतपणाने म्हणाले, बाबांची पाठशाळा मी सोडली आहे. गोंडसे मामांना तात्या बाबा म्हणून संबोधत असत. अण्णांनी विचारलं, का, काही मतभेद झाले का? तात्या म्हणाले, तसे मतभेद नाहीत, पण मी स्वखुशीने त्यांच्या पाठशाळेतून बाहेर पडलो. पण त्यांनीच तुला पुण्याहून बोलावून घेतलं होतं ना, मग असं कसं काय पाठशाळा सोडायला? अण्णांचा प्रश्न योग्यच होता, कारण गोडसे मामांनी स्वतःहून तात्यांना मुंबईला बोलावून घेतलं होतं. यावेळी तात्या पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संस्कृतचे शिक्षक म्हणून नोकरी करत होते. त्यांच्या ठायी असलेल्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे त्यांना अल्प काळात ती नोकरी मिळाली होती. अण्णांनी त्यांच्यावर घेतलेले परिश्रमच त्याला कारणीभूत होते. लहानपणापासूनच अण्णांनी तात्यांना वैदिक शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. वामन शास्त्री गाडगिळांकडून ते न्याय आणि व्याकरण शिकले. वेदाध्ययन त्यांनीच केले होते. अल्प काळात त्यांनी ते सारं ज्ञान मिळवलं होतं. परंतु तात्यांसारख्या तैल बुद्धीच्या मुलाला तेवढं शिक्षण देऊन भागणार नाही हे अण्णांनी तेव्हाच ताडलं होतं. एके दिवशी ते तात्यांना म्हणाले, तात्या, मराठी भाषा आणि ज्ञानेश्वरी यांचं अध्ययन मी केलं, त्याचा सखोल अभ्यास केला. तुला मात्र या दोन्ही विषयांच्या अध्ययनाबरोबरच संस्कृतातील शास्त्रांचा सखोल अभ्यास करायला पाहिजेत. तशी तैलबुद्धी तुझ्याकडे आहे. तुला त्या अध्ययनाचे कष्ट ते घेतलेच पाहिजेत. अत्यंत लीनतेनं तात्या तेव्हा म्हणाले होते, अण्णा, तुम्ही सांगाल तर मी करेन. त्यासाठी हवेत तेवढे कष्ट मी उपशील. शारीरिक श्रम करण्याची आपल्याला आवश्यकता नाही, पण बौद्धिक श्रम मात्र तुला केलेच पाहिजेत. उच्च विद्या विभूषित होण्यासाठी तुला बाहेर पडलंच पाहिजे. तू असं कर, पुण्याला जा. तिथे संस्कृत भाषेचे महापंडित वासुदेव शास्त्री अभ्यंकर आहेत. त्यांच्याकडे जाऊन तू पुढील अध्ययन करावंस असं मला वाटतं. आपल्या पित्याची आज्ञा तात्यांनी शिरसावंत मानली. काही दिवसातच ते पुण्याला आले. वासुदेव शास्त्री अभ्यंकर यांची त्यांनी भेट घेतली. त्यांना आपला मनोदय सांगितला. वासुदेव शास्त्री म्हणाले, माझ्या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलीस तरच मी तुला विद्या देईन. ती अट तात्यांनी मान्य केली. तेव्हा वासुदेव शास्त्रींनी 2 तास त्यांची कसून परीक्षा घेतली. त्यांना अनेक उलटसुलट प्रश्न विचारले. एखाद्या प्रश्नांचं तात्यांनी सरळ उत्तर दिल्यानंतर वासुदेव शास्त्री मुद्दाम तिरपे प्रश्न विचारायचे, पण तात्या त्यांना पुरून उरत होते. शास्त्रीजींनी तिरपा प्रश्न विचारावा आणि तात्यांनी तो तिरपा प्रश्न आधी सरळ करून मग त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं, असं कितीतरी वेळ चाललं होतं. तात्यांचं संस्कृत भाषेतील न्याय आणि व्याकरण अतिशय पक्क होतं. म्हणूनच ते अभ्यंकर शास्त्रीच्या परीक्षेत उतरू शकले. शास्त्रीजींनी त्यांचा विद्यार्थी म्हणून स्वीकार केला. त्यांच्याकडे वैजनाथ शास्त्रींनी उच्च शिक्षण घेतलं. त्या बळावरच त्यांना पुढे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संस्कृतचे शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. त्यांच्या शांत स्वज्वळ स्वभावामुळे आणि संस्कृत पंडितीमुळे अल्पावधीतच ते शाळेत विद्यार्थ्यांचे आवडते गुरुजी बनले. तिथे त्यांचा चांगला जम बसला. परंतु त्यांना केवळ शाळेच्या 4 भिंतीत अडकून ठेवायची भगवंताची इच्छा नव्हती. म्हणून तशीच परिस्थिती भगवंताने त्यांच्यापुढे निर्माण केली होती. एके दिवशी तात्या आपल्या आईला नेण्यासाठी म्हणून मुंबईला आले. सरस्वतीबाई तेव्हा मुंबईलाच आपल्या भावाकडे आल्या होत्या. सरस्वतीबाईच्या माहेरचं आडनाव गोंडसे. त्यांचे वडील म्हणजे प्रख्यात बखरकार गोंडसे भटजी. 1857च्या राष्ट्रीय उठावा संदर्भात त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केलं होतं. स्वतः पायी हिंडून त्यांनी त्या काळी अनेक संबंधित ठिकाणी बघितली होती. ही गोष्ट तेव्हा तात्याराव सावरकरांना समजली होती. तेव्हा ते तत्परतेने गोडसे मामांना येऊन भेटले होते. हे लिखाण मी छापून प्रसिद्ध करेन असं सांगून तात्यारावांनी ते हस्तलिखित आपल्या बरोबर नेलं होतं. परंतु दुर्दैवाने ते हस्तलिखित ब्रिटिश सरकारच्या हाती लागलं. त्यांनी ते जप्त केलं. त्यानंतर मूळ हस्तलिखिताची प्रत कधीच हाती लागली नाही. या गोडसे भटजीच्या चिरंजीवाची म्हणजेच सरस्वतीबाईच्या बंधूची मुंबईला पिकेट रोडवर पाठशाळा होती. आपल्या मातुश्रींनी पुण्याला नेण्यासाठी तात्या त्यांच्याकडेच आले होते. तेव्हा गोडसे मामांनी त्यांना विचारलं होतं, काय म्हणते तुझी शाळा, कसं चाललंय तुझं पुण्यात? ठीक चाललंय. तुला मुंबईला यायला आवडेल का? पुण्यातल्या तुझ्या शाळेत जेवढा पगार मिळतो तेवढाच इथेही मिळेल. मामा, इथे येऊन काय करायचं ते नाही सांगितलं, कारण संस्कृती प्रसाराच्या कार्याशिवाय अन्य कोणतेही काम मी करू शकणार नाही. अध्यापनाशिवाय दुसरं कोणतंही काम न करण्याचं व्रत मी घेतलंय. अरे, अध्यापनच करायचं आहे. तुला माहितच आहे, इतकी वर्ष मॅट्रिक्युलेशन साठी संस्कृत 50 गुणांचं होतं, आता ते 100 गुणांचं केलं. हो, बरोबर. तेव्हा इथल्या मुलांना संस्कृतचं समग्र ज्ञान देण्यासाठी आम्हाला संस्कृत शिक्षक हवा आहे. त्यासाठी तुझ्या इतका योग्य शिक्षक दुसरा कोण मिळणार? मामांनी एकदम आपल्याच अध्यापक पदाविषयी कसं विचारलं याबद्दल त्यांना आश्चर्य वाटलं. परंतु केवळ आपला भाचा म्हणून गोंडसे मामांनी त्यांना तशी विचारणा मुळीच केली नव्हती. तर तात्यांची योग्यता पुरेपूर जाणल्यामुळे त्यांनी तात्यांपुढे हा प्रस्ताव ठेवला होता.
कारण नुकताच त्यांना तसा एक अनुभव आला होता. संस्कृत शिक्षक मिळवण्याच्या प्रयत्नात असताना काही दिवसांपूर्वी गोडसे मामा डिक्शनरीकार MP ओकांना भेटले होते. ते त्यांचे चांगले मित्र होते. गोडसे मामांनी त्यांच्यापुढे हाच प्रस्ताव ठेवला होता. तेव्हा ओक म्हणाले होते, काय माझी थट्टा करतोस? अरे, तुझा भाचा एवढा संस्कृत पंडित असताना तू मला विचारतोस? तात्यांची योग्यता गोडसे मामांनी तेव्हाच प्रतीत झाली होती. म्हणून वैजनाथ शास्त्रींपुढे हा प्रस्ताव ठेवण्याचं त्यांनी त्याच वेळी ठरवलं होतं. कर्म धर्म संयोगानं तात्या नेमके आता मुंबईला आले होते. त्यांचा प्रस्ताव ऐकून तात्या म्हणाले, मामा, मला समाजात काही विशेष काम करायचंय. त्यासाठी कुठेतरी पाय रोवून ठेपलं पाहिजे, अन्यथा हातून काहीही होणार नाही. मग मुंबईतच ठेपकी. ठीक आहे, इथे मी अध्यापन करायला येईन, पण पुन्हा इथून परत जाणार नाही. तेवढी काळजी तुम्ही घ्या, म्हणजे झालं. मग मी अवश्य तिथे येईन. त्याच्या बोलण्याला लगेच मान्यता देऊन गोडसे मामा म्हणाले होते, तुझी तयारी आहे ते पाहून मला आनंद वाटला. तुझ्याविषयी मला खात्रीच होती. आता येथे येणारा विद्यार्थी वर्ग गुजराती भाषिक आहे, तेव्हा पण मला गुजराती येत नाही मामा. ती भाषा तू ताबडतोब आत्मसात करशील याविषयी माझ्या मनात मुळीच शंका नाही. तू आता पुण्याला जाऊन ये आणि आल्यावर लगेच अध्यापनाला सुरुवात कर. तात्यांनी त्या गोष्टीला मान्यता दिली. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वैजनाथ शास्त्री रमले असते तर ते कदाचित मुंबईला आलेच नसते. 1914 साली पुण्याहून आल्यानंतर ते पिकेट रोडवरच्या गोडसे मामाच्या पाठशाळेत रुजू झाले. घैसास मामा राहत होते त्या गिरगावातल्या नावलकर बिल्डिंग मध्येच त्यांनी 3 खोल्या भाड्याने घेतल्या. तिथेच आपला संसार थाटला. काही वर्षात त्यांचा संसार तिथे बहरला. नर्मदा आणि पांडुरंग यांच्यानंतर शांतानं त्या घरात प्रवेश केला आणि त्याच वेळी नर्मदा आणि पांडुरंग या दोघांना त्यांनी रोह्याला आजोबाकडे ठेवलं. गोडसे मामाच्या पाठशाळेत त्यांचं रीतसर अध्यापन सुरू झालं होतंच. त्याच पाठशाळेत तात्या आर्य समाजातल्या लोकांना संस्कृतही शिकवायचे. पुढे पुढे गोडसे मामांना वयोमानानुसार पाठशाळेचा कारभार चालवणं अशक्य झालं. म्हणून मामांनी पाठशाळेची सारी जबाबदारी तात्यांवर सोपवली आणि ते त्या कार्यातून मुक्त झाले. गोडसे यांच्या पाठशाळेचा कारभार पूर्णपणानं तात्या बघू लागले. म्हणूनच अण्णा मागाशी त्यांना म्हणाले होते, गोडसे मामानेच तुला पुण्याहून बोलावून घेतलं होतं ना, मग असं काय झालं पाठशाळा सोडायला? यावर तात्या म्हणाले, अण्णा, इतके दिवस मी पाठशाळा चालवली की आता आप्पाशास्त्री मोठा झाले तेव्हा काय समजायचे ते अण्णा समजले. मामांचे चिरंजीव आप्पाशास्त्री आता मोठे झाले होते, त्यामुळे त्यांच्यावर पाठशाळेची जबाबदारी सोपवून तात्यानं दुसरं काही बघावं असं गोडसे मामांना वाटणं स्वाभाविकच होतं. त्या गोष्टीची थोडीशी जाणीव झाल्याबरोबर स्वाभिमानी तात्यांनी पाठशाळेची सारी सूत्र आप्पाशास्त्रीवर सोपवली होती आणि ते तिथून मुक्त झाले होते. अण्णांनी विचारला, आता पुढे काय करायचं ठरवलं आहेस तू? अण्णा, तेवढ्यासाठीच मी मुद्दाम इथे आलोय, पुढच्या घडामोडी सांगायला. अण्णांनी प्रश्नार्थ मुद्रेनं त्यांच्याकडे बघितलं. तेव्हा तात्यांनी पुढचा सारा वृत्तांत त्यांना कथन केला. गोडसे मामाच्या पाठशाळेतून बाहेर पडल्यानंतर तात्या एकदम उघड्यावर पडले. पुण्यात परत जाणार नाही या बोलीवर ते मुंबईला आले होते आणि आता एकाएकी गोडसे मामाच्या पाठशाळेचा आधार तुटला होता. पण त्यामुळे ते खचून मात्र गेले नव्हते. तात्या स्वभावानं शांत होते, तसेच ते सुस्वभावी होते, पण ते खचून जाणारे नव्हते. आठवले घराण्यातून परंपरेने चालत आलेली अस्मिता आणि जिद्द हे गुणविशेष त्यांच्याकडे आलेले होते. लहानपणापासूनच त्यांनी काही गोष्टी मनाशी पक्क्या ठरवून टाकल्या होत्या. स्वतःच्या उपजीविकेसाठी आजन्म पुराण कधीच सांगणार नाही, कर्मकांडात मुळीच अडकून पडणार नाही आणि नोकरी करणार नाही. म्हणूनच पुन्हा पुण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये किंवा अन्य शाळेत नोकरी करण्यासाठी न जाता तात्यांनी स्वतःची पाठशाळा काढायचं ठरवलं. सरस्वती बाईची ही पूर्वीपासून तशी इच्छा होती. तू दुसरी पाठशाळा सुरू कर असं त्यात नेहमी तात्यांना सांगायच्या. पण पाठशाळा सुरू करणं ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती. तात्यांनी ती धाडस करायचं ठरवलं होतं. प्राचीन काळातल्या ऋषी मुनींनी गुरुकुल पद्धतीतून केलेलं अध्यापनाचं कार्य तात्या या आधुनिक विज्ञान युगात पुढे सुरू ठेवणार होते. त्या भव्य दिव्य ऋषी परंपरेचा विसर इतर जणांना पडलेला असला तरी तो आठवले कुटुंबाला पडला नव्हता. वेदांबरोबरच उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता या प्रस्थानत्रयीची महती या कुटुंबानं पुरेपूर जाणली होती. या महान ग्रंथांमधलं तत्वज्ञान समाजाभिमुख व्हावं म्हणून आठवले कुटुंबाची धडपड होती. पाठशाळेच्या रूपानं ते हे कार्य घडवून आणणार होते. पाठशाळा सुरू करण्याचा विचार मनाशी पक्का झाल्यानंतर ते पाठशाळेसाठी जागेच्या शोधात निघाले. त्यांच्याबरोबर तेव्हा त्यांचे काही गुजराती मित्रही होते. ते सर्वजण गिरगावातल्या माधव बागेत आल्यानंतर तात्यांचा एक गुजराती मित्र म्हणाला, रोडना बाजूने लेसो तो सारो पडसे. गुजराती माणसाजवळ दूरदृष्टी असते, म्हणूनच त्या मित्रानं तसा सल्ला दिला होता. शिवाय ती दर्शनी भागातली जागा मिळत होती. त्या काळी मुंबईत जागा सहज उपलब्ध व्हायच्या. जागेला व्यापारी स्वरूपच आलेलं नव्हतं. तात्यांनी ती दर्शनी भागातली जागा लगेच घेतलीही असती, परंतु त्यांनी पाठीमागची जागाही बघायचं ठरवलं.
माधव बागेतल्या त्या पटांगणामधून ते मागील वास्तूमध्ये आले. तिथे तळमजल्यावर असलेले लांब रुंद दालन त्यांनी बघितलं. उजव्या बाजूला असलेल्या भव्य लाकडी जिन्यानं ते मित्रांसमवेत वरच्या दालनामध्ये आले. साधारण 3,500 चौरस फूट लांब रुंद एवढ्या प्रशस्त दालनाचं बांधकाम अतिशय सुबक होतं. वरच्या बाजूला मोठ्या लाकडी तुळ्या होत्या. तुळ्यांवर दोन्ही बाजूला उतरतं छप्पर होतं. भिंतीलगतच्या प्रत्येक लाकडी तुळीवर सुंदर नक्षीकाम केलेलं होतं. त्या भव्य दालनाला अनेक दरवाजे होते. पुढच्या गॅलरीत जाण्यासाठी अंतरावर 3 मोठे दरवाजे होते. त्यावर काचेची तावदानं होती. दरवाजाप्रमाणेच दालनाला पुष्कळ खिडक्याही होत्या. दरवाजे खिडक्यांवरही नक्षीकाम केलेलं होतं. दालनाच्या पलीकडच्या अंगाला गॅलरी होती. आतमधल्या एक गोष्टी बघून तात्या गॅलरीच्या दिशेने गेले. तेवढ्यात त्या गॅलरीच्या सज्जावरून एक मोर त्यांना समोर आला आणि आपला पिसारा फुलून नाचायला लागला. ते पाहून तात्या हर्षभरीत होऊन गेले. त्यांना तो शुभ शकून वाटला. मनाशी ते म्हणाले, येथे साक्षात शारदेचं वाहन समोर आलंय. हा ईश्वरी संकेत तर नसेल. यापेक्षा कोणती उत्तम जागा मिळणार. दर्शनी भागातली जागा त्यांना मिळत होती, परंतु ती न घेता शुभ शकुनी जागा घ्यायचं त्यांनी तेव्हाच ठरवून टाकलं. त्या जागेचे ट्रस्टी तात्यांना म्हणाले, ही मागची जागा तुम्ही घ्या, पण पुढची जागा देखील तुम्हीच घ्या. मी तुम्हाला ती नाममात्र 1 रुपया भाड्याने देतो. त्यांचा प्रस्ताव कोणीही आनंदाने मान्य केला असता, पण निस्पृह वृत्तीचे तात्या नेहमीप्रमाणे शांतपणाने म्हणाले, मला तेवढ्या जागेची मुळीच आवश्यकता नाही. मग ती घेऊन मी काय करू. एवढ्या जागेत माझं भागेल. त्या ट्रस्टीनं होकार दिला. तात्यांची निस्पृहता पाहून तो अक्षरशः भारावून गेला. व्यावहारिक जगात असा अनुभव मिळणं हे दुर्मिळ घटनाच होती. 1 रुपया नाममात्र भाड्यानं सुमारे 4,000 स्क्वेअर फूट मिळणारी जागा कोणीही सोडली नसते. पण विनाकारण कोणाला अडकवून ठेवण्याचा तात्याचा स्वभाव नव्हता. आवश्यक तेवढी जागा घ्यायचं त्यांनी ठरवलं. त्यामुळे त्या जागेच्या ट्रस्टींनाही धन्यता वाटली. हा वृत्तांत ऐकून अण्णाचे नेत्र आनंदाने चमकले. त्यांनी विचारलं, मग घेतली की नाही ती जागा. हो, जागा घेतली, पण हे सारं तुमच्या कानावर घालण्यासाठी इकडे आलो. तुझा निर्णय योग्य आहे अण्णा. तिथे सारं स्थिर स्थावर झाल्यानंतर तुम्ही मुंबईला आलं पाहिजे. येणारच. तू एवढा आमच्या मनोजोक्त कार्य करतो आहेस, मग न येऊन कसंच भागेल. तात्या, शिक्षणाचं खरोखरच तू चीज केलंच. आजोबांपासून आपल्या आठवले घराण्याचं जे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवलं होतं ते तुझ्या पाठशाळेच्या रूपानं पूर्ण होईल याची मला निश्चिती वाटते. संस्कृती प्रसाराचा खऱ्या अर्थाने तू पाया घातलास. नाही अण्णा, पाया तुम्ही घातलात. माझ्या एका पाठशाळेनं तुमचं गेल्या 25 वर्षाचं कार्य कसं काय पुसून जाईल. मला आठवतं, भल्या सकाळी वनवन करीत तुम्ही गावाबाहेर अस्पृश्य वस्तीत जात होता. त्यांना सुसंस्कृत करण्यासाठी तुम्ही केवढे श्रम उपसलेत. 20 वर्षापूर्वीच्या काळाचा विचार केला तर ती गोष्ट किती अवघड होती ती तुम्ही पार पडलीत. तात्यांचं म्हणणं योग्यच होतं. शिवाशिव तर सोडाच, परंतु तेव्हा अस्पृश्य वस्तीत जाणं म्हणजे सुद्धा अब्राह्मण्यम केल्यासारखं होई. मग त्या लोकांना आपल्या अंगणात आणण्याची तर बातच नको. त्याच संदर्भात अण्णा म्हणाले, अस्पृश्य वस्तीत मी जातच होतो रे, पण त्या पुढेही जाऊन मला काम करायचं होतं. पण काय करणार, समाजाची बंधन होती. ते एकदम झुंगारून देणं शक्य नव्हतं. अरे, अस्पृश्य वस्तीत जाऊन आल्यावर इथे बाहेर स्नान करताना मला फार वाईट वाटायचं रे, पण माझा नाईलाज होता. कधी कधी त्या अस्पृश्यांना आपल्या अंगणात घेऊन यावं असंही मनापासून वाटे, पण मी तसं केलं असतं तर समाजानं मलाच वाडीत टाकलं असतं. मग आपण कोणतं कार्य करू शकलो असतो. म्हणून समाजाशी विद्रोह करून भागण्यासारखं नव्हतं. समाजात रुजलेली शेकडो वर्षांनी ही पाळंमुळं खणून काढण्यासाठी काही काळ जावं लागणारच. या कडू सत्यांचं भान मला सतत ठेवावं लागत होतं. पण हळूहळू परिस्थिती पालटत जाईल. आपल्या घराण्यानं संस्कृती प्रसाराचा निर्धारपूर्वक पाया घातला आहे आणि तुला सांगतो तात्या, आपला पांडुरंग त्यावर कळत चढविल हे तू ध्यानात ठेव. खरे अण्णा. अरे, मी काय त्याला आयुष्यभर पुरणार नाही. काय समजले. इथे मी त्याला शक्य तेवढे शिक्षण देतोच आहे, पण पुढे तुला हे ते कार्य करायचं आहे. त्याला उचित असंच शिक्षण देईन मी अण्णा. एवढ्यात फाटकाच्या बाहेरून गांगल आजोबाची हाक आली. कोण? वैजनाथ का? केव्हा आलास? आजच आलो. तुमचं कसं काय चाललंय? प्रकृती ठीक ना? होत आहे तर. संध्याकाळचं हे फिरणं नियमितपणानं चालू असतं बघ, त्यामुळे प्रकृती उत्तम. माणसानं प्रथम स्वतःची प्रकृती जपली पाहिजे. मग फाटकातून थोडं आत येऊन त्यांनी विचारलं, बरं काय म्हणते तुमची मुंबई? आपल्या जागेवरून उठून तात्या अंगणात आले आणि म्हणाले, मुंबई ठीक आहे. अजून पाठशाळात चालवत असणार रे तू? होय. पोटा पाण्याचं भागते का रे तुझं? का काही नोकरी चाकरी नाही? तात्याऐवजी अण्णांनी बसल्या जागेवर उत्तर दिलं, येथे आमच्या पोटा पाण्याची चिंता आहे का कुणाला? आपल्याला चिंता आहे ती वेगळीच. बरं चालू देत म्हटलं तुमचं कार्य. बरं वैजनाथ, या आलास तर. एवढं बोलून आजोबा काठी आपली निघून गेले. तात्या प्रश्नार्थ मुद्रेने अण्णाकडे बघत राहिले. त्याच वेळी शाळा सुटल्यामुळे दक्षिणेच्या बाजूला मुलांचे घोडके येऊ लागले. त्यांना एकच गलका सुरू झाला.
मुलांचे घोडके खालच्या चौकापाशी जाईपर्यंत त्यांचा गलका कानावर पडत होता. फाटकापाशी जाऊन तात्या त्या मुलांकडे काही वेळ कौतुकाने बघत उभे राहिले. मनात ते म्हणत होते, आपल्या प्राचीन वैदिक शिक्षणाचा आणि मूल्यांचा प्रसार अशा हजारो मुलांमध्ये झाला तर केवढं समाज परिवर्तन घडून येईल. मी एकटा कितीसा पुरा पडणार. याप्रमाणे विचार करत ते पुन्हा ओसरीवर अण्णाच्या समोर येऊन बसले. त्याच वेळी नर्मदा आणि पांडुरंग आतून बाहेर आले. पांडुरंगाने तेव्हा अंगात पांढरा शुभ्र कुर्ता घातला होता. कमरेला स्वच्छ धोतर नेसलं होतं. नर्मदेनं पिवळसर रंगाचं फुलांचं परकर पोलक घातलेलं होतं. त्या दोघांना बघून तात्यांनी विचारलं, कुठे बाहेर जायची तयारी आहे का वाटतं? आम्ही तेच विचारायला आलो आहोत. आपण डोंगराला फिरायला जायचं का? नर्मदा ताईच्या प्रश्नावर तात्या हसून म्हणाले, तुम्ही तर अगदी तयार होऊनच आलात की विचारायला. त्यांच्या जवळ येऊन पांडुरंग म्हणला, चला तात्या फिरायला. ठीक आहे, पण मला कपडे तर बदलू द्याल की नाही? त्या दोघांची कडी खुलली. दोघीही पुढच्या अंगणात आनंदाने खेळायला लागले. अण्णा तेव्हा म्हणत होते, तात्या, सर्वसामान्य लोक फक्त व्यवहार जाणतात. लष्करी खात्यात नाही तर कुठेतरी सरकारी खात्यात कायमचं चिटकलं म्हणजे आयुष्य कृतकृत्य होऊन गेल्यासारखं लोकांना वाटतं. अण्णांचं म्हणणं खरंच होतं. सर्वसामान्य माणूस चाकोरीबद्ध जीवन जगत होता. पण आठवले कुटुंबाचं तसं नव्हतं. चाकोरीच्या आणि व्यावहारिक गोष्टीच्या पलीकडे जाऊन ते विचार करत होते. म्हणून अण्णा म्हणाले, तू आता मुंबईत राहतोस. सर्वसामान्य माणसाची मानसिकता तू उत्तम जाणतोस. सारा समाज आज पोटार्थी बनलेला आहे. आपलं पोट भलं म्हणजे झालं. समाजाचं काही हो असा हा समाज आज चाकोरीबद्ध जीवन जगत आहे. डोळ्यांवर त्यांनी झापड लावलेली आहे. त्या परकीय साहेबांना दिलेले तुकडे खाऊन खाऊन हा समाज आपली अस्मिता गमावून बसलेला आहे. आपली भव्य दिव्य संस्कृती हरवून बसलेला आहे. गाव कुसत राहणाऱ्या गरीब माणसाला तर कशाची जाणीव राहिलेली नाही. परकीयांचं राज्य या आर्यभूमीवर चाललेलं आहे हे त्यांना माहीत नसावं. ती गोऱ्यांची राज्य व्यवस्था इतकी त्यांच्या अंगवळणी पडली आहे. अण्णा एका दमात बुरले होते. ते कोणत्या विचारमंथनात अडकले होते हे तात्यांना समजत होतं. म्हणूनच त्यांना मध्ये काही विचारलं नाही. अण्णा पुढे म्हणत होते, जो काही सुशिक्षित समाज आहे तो परकीय वाऱ्यांच्या पाठीमागे लागलाय. अशा तऱ्हेने आत्मविस्मृत झालेल्या समाजाला उत्तिष्ठ जागृत म्हणायला हवं. ते काम आपल्याला करायचं आहे. हे काम फार अवघड आहे. लोकमान्यांनी तेच केलंय. महात्माजी तेच कार्य करीत आहेत. समाजाला उठवण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. अरे, आपला मुलगा कित्येक वेळा आपलं ऐकत नाही, मग समाज कुठून ऐकणार आहे? आपल्याला जर समाजाला सुसंस्कृत करण्याचं कार्य करायचं आहे ती गोष्ट खचित सोपं नाही. इतकं बोलून झाल्यावर अण्णांनी पांडुरंगाकडे बघितलं. अंगणात तो नर्मदा ताई बरोबर आनंदाने बागडत होता. कितीतरी वेळ अण्णा त्याला न्याहाळत होते. त्याच्याकडे बघत असतानाच त्यांचे नेत्र ओलावले. एव्हाना अण्णाची अनुज्ञा घेऊन तात्या आपल्या जागेवरून उठले होते आणि आत कपडे बदलण्यासाठी निघून गेले होते. बाहेर जाण्याची तयारी करून आल्यानंतर ते अंगणात आले. पांडुरंग धावतच त्यांच्या जवळ आला. त्यांचं बोट पकडून तो आनंदाने म्हणाला, ताई, चला फिरायला. अण्णा, आम्ही जाऊन येतो. अण्णांनी मान डोलवून होकार दिला. तात्याबरोबर नर्मदा आणि पांडुरंग फाटकातून बाहेर पडले आणि शिवालयाच्या दिशेने निघाले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अण्णा बघत बसले होते. तळ्याच्या बाजूनं शिवालयाच्या पलीकडे ते तिघे दिसेनासे होईपर्यंत अण्णा त्यांच्याकडे बघत राहिले होते. तात्यांचं बोट धरून चाललेली छोट्या पांडुरंगाची मूर्ती त्यांच्या मनचक्षुसमोरून काही केल्या दूर होत नव्हती. पूर्णविराम. हातात कंदील घेऊन अण्णा अंगणात आले तेव्हा रात्रीचे 8 वाजून गेले होते. आपापलं संध्याकर्म आणि जेवण उरकून आजूबाजूची गावकरी मंडळी अण्णाच्या अंगणात ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी जमली होती. हा त्यांचा नित्याचा परिपाठ होता. अण्णा बहुधा रोज रात्री आपल्या घरापुढच्या अंगणात ज्ञानेश्वरी सांगायचे आणि ती ऐकण्यासाठी गावकरी त्यांच्या अंगणात जमायचे. नेहमीप्रमाणे ते आजही तिथे जमले होते. रोहे गाव त्यावेळी गडद अंधाराच्या बुरख्यात लपेटून गेलं होतं. त्या अंधाराशीच जणू स्पर्धा करणारे भोवतालचे विविध प्रकारचे काळे भिन्न दिसणारे वृक्ष महाकाय राक्षसासारखे भासत होते. त्यांच्यामधून दिसणाऱ्या आकाशाच्या पडद्यावर सहस्रावधी चांदण्या लुकलुकताना दिसत होत्या. त्यामुळे त्या महाकाय राक्षसांनी हिरेजडित मुकुट घातले आहेत की काय असाच भास होत होता. अण्णाच्या मुखातून जेव्हा ज्ञानेश्वरीच्या ओव्या बाहेर पडायला लागल्या तेव्हा मात्र वातावरण एकदम पावित्र्यानं भारून गेलं. वृक्षरूपी महाकाय राक्षसांच्या ठिकाणी जणू यक्ष गंधर्वांनी गर्दी केली होती. अंगणात जमलेल्या काही श्रोत्यांच्या अंगावर कोपऱ्या होत्या तर काहींनी लांब हाताचे सदरे घातले होते. बहुतेकांच्या डोक्यावर टोप्या नाहीत तर फेटे होते. अण्णाच्या डोईवरही फेटा होता. अंगात शुभ्र सदरा आणि कमरेला धोतर या साध्या वेशात ते एका उच्च आसनावर बसले होते. त्यांच्या समोर ज्ञानेश्वरीचा ग्रंथ एका लाकडी ठेवणीवर ठेवला होता. ग्रंथातील ओव्या दिसाव्यात म्हणून शेजारी कंदील ठेवलेला होता. वयोमानानुसार कंदिलाच्या उजेडात ओव्या दिसणं अण्णाच्या अलीकडे अवघडच होत चाललं होतं.
कंदिलाच्या मागच्याच बाजूला पांडुरंग बसला होता, त्यामुळे कंदिलाचा पिवळसर प्रकाश त्याच्या मुद्रेवर पसरला होता. एकाग्र चित्तानं तो अण्णाचं निरूपण ऐकत होता. अण्णा तेव्हा दुसऱ्या अध्यायातल्या पुढील ओव्या सांगत होते. जया बुद्धी यक्ता जाहलिया पार्था कर्म बंधू सर्वता बांधू न पावे, जैसे वक्र कवच लईजे मग शस्त्रांचा वर्षवो साईजे, परी जैतैसी उरीजे अचुंबिता. ते त्या ओव्यांवर निरूपण करू लागले. अर्जुना, ज्याप्रमाणे वज्रासारखं चिलकत घातल्यावर शस्त्रांचा त्यावर कोणताही परिणाम होत नाही, शस्त्रांची वृष्टी सहन करता येते, इतकंच नाही तर शस्त्रांचा अंगाला स्पर्शही न होता विजयी होता येतं, त्याचप्रमाणे हा निष्काम कर्मयोग ज्याला साधला त्याला कर्मबंध मुळीच बाधत नाही. आता यातला सूक्ष्म अर्थ आपण जाणून घेऊ. मग निष्काम कर्मयोगाचं त्यांनी विस्तृत विवेचन केलं. कर्मयोग म्हणजे काय हे आपण इतके दिवस बघितलं. कर्मयोग म्हणजे ज्यानं त्यानं आपलं विहित कार्य कर्तव्य बुद्धीनं केलं पाहिजे, त्याशिवाय त्याला सिद्धी नाही. सर्व संग परित्याग करून एखादा माणूस रानात जाऊन राहायला म्हणजे त्यानं सांख्ययोग आणि कर्मयोग साधला असं मुळीच समजू नये. संसारात रमलेला असो नाहीतर संन्यास मार्गी असो, प्रत्येकाला कर्म हे करावेच लागतं. काय समजले? त्या वाचून कुणाचीही सुटका नाही बरं का. अहो, कर्मच जर केले नाही तर फलप्राप्ती कशी काय होणार? मात्र निष्काम कर्मयोगात फलाची आशा न धरता कर्म इंद्रियांना कर्म करू द्यायची असतात. या कर्माचा योग्याने कर्मबंध होत नाही, कारण फलाशा सोडून ते कर्म करीत असतात. म्हणजेच कर्मयोग्यानं निष्काम कर्मयोगाचं वज्रासारखं चिलखत धारण केलेलं असतं. ते चिलखत घालून तो जे कार्य करीत असतो त्याचा कर्मबंध त्याला मुळीच बांधत, कारण त्याला स्थित प्रज्ञेची अवस्था प्राप्त झालेली असते. कर्म करताना राग, लोभ, प्रेम, द्वेष, अहंकार या गोष्टी त्याच्या मनाला शिवत नसतात. त्याला कशाचीच आसक्ती नसते. पंचमहाभूतांची कार्य ही निष्काम कर्मयोगाची उत्तम उदाहरण म्हणून सांगता येतील. सूर्य आपल्याला जीवन देतो, पण कोणत्याही विकाराशिवाय किंवा अपेक्षेशिवाय त्यानं हे कार्य केलेलं असतं, बरोबर ना? किंबहुना त्यांच्याकडून हे कार्य आपोआप घडत असतं. हाच तो निष्काम कर्मयोग. आमच्या बळवंतराव टिळकांनी गीता रहस्यात म्हटल्याप्रमाणे निष्काम कर्मयोग म्हणजे निष्कर्म नव्हे, म्हणजे निष्क्रियता नव्हे, हे ध्यानात घ्या. काही काम न करता नुसतं पडून राहिलं म्हणजे निष्काम कर्मयोग साधला असा चुकीचा अर्थ घेऊ नये. अहो, तसं असतं तर मग एखाद्या निष्क्रिय दगडाला सुद्धा मोक्ष मिळायला काय हरकत आहे? किंचित हशा पिकला. मग निष्काम कर्मयोगावर अण्णांनी आणखी विवेचन केलं. त्यांचं निरूपण गावकरी एकाग्र चित्तेने ऐकत होते. अण्णाच्या तोंडून ऐकलेल्या ज्ञानाचं आकलन करण्याचा प्रयत्न करीत होते. पांडुरंग हे एकाग्रतेने आपल्या आजोबांचं कथन ऐकत होता. सर्वच गोष्टी त्याला समजत होत्या असं नव्हे, परंतु कानावर पडलेले थोडं का होईना मनाला चिटकतच की. शिवाय त्याच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा पांडुरंगाची आकलन शक्ती निश्चितच कितीतरी पटीने अधिक होती. म्हणूनच तो 6 वर्षाचा तेजस्वी बालक ज्ञानेश्वरी सारख्या गहन विषय रोज मन लावून ऐकायचा. अण्णा पुढे सांगत होते, आपण रोज उठल्यापासून रात्री अंथरुणावर अंग टाकेपर्यंत जी कर्म करतो त्याची फळही आपल्याला मिळतात. जेवढं कर्म तेवढं फळ. ही कामं करता करता समजा एखाद्याचं जीवन संपलं तर त्यानं जन्मभर केलेलं काम व्यर्थ ठरत. पण निष्काम कर्म करीत असताना समजा साधकाची जीवन समाप्ती झाली तर पुढच्या जन्मी त्याला त्या कर्माचं फळ मिळतं. एखाद्या साधकानं ज्ञानमार्गात परिसीमा गाठली आणि तो मोक्षाचा पात्र झाला तरी त्याला कर्मयोग चुकत नाही. सर्वसामान्य जनांना ज्ञानमार्गाकडे नेण्यासाठी त्याला कर्म करावीच लागतात. त्यांचं ते कर्म ते निष्कर्मे ठरतं. पापपुण्यात ते अडकून पडत नाहीत. पूर्वजन्मीचे संस्कार साधकाच्या उपयोगी पडत असतात. म्हणूनच कर्मानुसार बुद्धी आणि बुद्धीनुसार कर्म माणसाच्या हातून घडत असतं. या जन्मी जर मी निष्काम कर्मयोग आचरला तर त्याचे संस्कार पुढील जन्मी सुद्धा माझ्या उपयोगास येतील, हे ध्यानात धरावं. याप्रमाणे कर्मयोगावर अण्णांनी तासभर प्रवचन केलं होतं. श्रोते अगदी तल्लीन होऊन ऐकत होते. त्या भरात 1 तास केव्हा निघून गेला ते त्यांना कळलंही नाही. हळूहळू श्रोते मंडळी जागची उठली. कित्येकांनी पुढे येऊन अण्णांना खाली वाकून नमस्कार केला. न समजलेल्या गोष्टी समजावून घेतल्या. त्यांची अन्य विचारपूस केली. वैजनाथ शास्त्री आले होते ना असं कुणीतरी विचारलं तेव्हा अण्णा म्हणाले, हो, चांगला 4 दिवस राहिला होता. गेल्या आठवड्यालाच गेला मुंबईला. तिथे नवीन पाठशाळा सुरू करतोय ना. त्यांच्या बोलण्यावर कोणी तात्यांची अधिक विचारपूस केली होती तर कोणी त्यांचं कौतुक केलं होतं. थोड्याच अवधीत ही बोलाचाली ऐकू येईनाशी झाली. श्रोतू वर्ग तिथून निघाला आणि समोरच्या अंधारात गडप झाला. त्यांच्या हातामधले कंदील मात्र दूरवर तरंगत जाताना दिसत होते. लोक निघून गेल्यानंतर अण्णांनी पांडुरंगाला आपल्या जवळ बोलावलं. पांडुरंग त्यांच्या जवळ येऊन बसला तेव्हा तिथे दुसरं कोणी नव्हतं. फक्त शेजारचा कंदील त्यांची
सोबत करून होता. कंदिलाचा उजेडही त्या दोघांपुरताच पडला होता. मर्यादित जागेतच भव्य दिव्य गोष्टींचा शुभारंभ होतो की काय कुणास ठाऊक. पांडुरंगाच्या मस्तकावरून हात फिरवत अण्णा म्हणाले, पांडुरंगा, आठवले घराण्यानं आजपर्यंत प्रखर व्रतनिष्ठा जपली आहे. व्रतनिष्ठा म्हणजे एखादी गोष्ट करायची ठरवल्यानंतर त्यापासून कोणी ढळत नाही. तुलाही असंच व्रतनिष्ठ राहावं लागेल. राहशील ना? हो. तुला मी संस्कृत शिकवतो, ते भिक्षुकी करण्यासाठी नाही, हे ध्यानात ठेव. त्या काळी ब्राह्मणाच्या मुलांना संस्कृत शिकवलं जायचं ते केवळ भिक्षुकी करण्यासाठीच, पण अण्णांना ते मुळीच मान्य नसायचं. संस्कृतीचा उपयोग केवळ उदरभरणा करता आणि कर्मकांडापुरताच न राहता तो समाजाभिमुख झाला पाहिजे, असं त्यांना नेहमीच वाटायचं. केवळ 4 धार्मिक कार्य घडवून आणण्यासाठी संस्कृतीचा वापर करायचा नसून संपूर्ण समाज घडवण्यासाठी करायचा असतो, असं त्यांचं स्पष्ट मत होतं. समाजात सद्विचारांचं परिवर्तन घडवून आणण्यासाठी संस्कृतचा प्रसार व्हायला पाहिजे हवा, या हेतून आजवर ते अखंड कार्यरत होते. आपल्या पुढच्या पिढ्यांकडूनही त्यांची तीच अपेक्षा होती. म्हणून ते पुढे म्हणाले, संस्कृत वाङ्मयातले मौलिक विचारच सुसंस्कृत समाज घडवू शकेल. त्यामुळे तुला मी संस्कृत शिकवतो, ते दुसऱ्यांना शिकवण्यासाठी, घडवण्यासाठी, पण पुराण वाचून उपजीविका मात्र मुळीच करायची नाही. पांडुरंगानं होकारार्थी मान हलवली. अण्णा पुढे म्हणाले, तरुण वयात शरीराला अतिश्रम पडतील असंही व्रत घ्यायचं नाही. आठवले घराण्याला वर आणण्यासाठी तुला व्रत घ्यायचं नसून समाजाला वर आणण्यासाठी तुला झगडलं पाहिजे. तुला या गोष्टी मी नेहमीच सांगत असतो, पण आता पुन्हा योग येईल न येईल, मग करशील ना हे कार्य? होय अण्णा, तुम्ही सांगाल ना तसं मी करेल. अण्णा आणखी त्यांच्याजवळ सरकले. तेव्हा त्यांच्या मुद्रेवरच्या सुरकुत्या कंदिलाच्या उजेड्यात पांडुरंगाला स्पष्ट दिसल्या. आपले अण्णा आता थकले आहेत असं त्याला वाटू लागलं. मात्र ते आज नेहमीपेक्षा तेजपुंज दिसत आहेत असाही भास त्याला झाला. त्यांचे नेत्र त्याला तेजोडलेले वाटले. त्या नेत्रांमध्ये आज वेगळीच चमक त्याला जाणवली. ते रूप त्याला सर्वस्वी अनोखं होतं. अण्णांनी आपल्याकडून कसल्या तरी फार मोठ्या अपेक्षा बाळगल्या आहेत याचीही फुसटशी जाणीव त्याला झाली होती. अण्णांकडे तो न्याहाळत बघत असतानाच ते म्हणाले, आणखी एक गोष्ट पुन्हा तुला सांगतो. कुणाकडून उसनं घ्यायचं नाही, उधार मागायचं नाही, कर्ज काढायचं नाही आणि जामीन राहायचं नाही, अन्यथा अंगी तेजस्विता येत नाही. माझं हे सांगणं आयुष्यभर ध्यानात ठेव. पांडुरंगानं होकारार्थी मान हलवली. याप्रमाणे त्याला उपदेश करून झाल्यानंतर अण्णांनी त्याला जवळ ओढून घेतलं. पांडुरंगही त्याला बिलगून बसला. त्यांच्या मनात मात्र विचारांची आंदोलनं सुरू झाली होती. अण्णांनी हे सारं आपल्यालाच आजच का सांगावं याचंही त्याला आश्चर्य वाटत होतं. त्याच विचारात त्यानं आजूबाजूला बघितलं. सभोवतालचा सारा परिसर अंधारात गडप झाल्यासारखा त्याला वाटलं. आपलं अंतरंग मात्र प्रकाशमान झाल्याची स्पष्ट जाणीव त्याला होत होती. अशा पद्धतीने हे 4थं प्रकरण सुद्धा इथे संपूर्ण होते. 4थ्या प्रकरणाचं नाव होतं अंतरंग प्रकाशमान झाले. पुढचं प्रकरण आपण पुढच्या व्हिडिओत बघू. म्हणून तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, आणि या आधीचे प्रकरण जर बघितले नसेल, ऐकले नसतील तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या प्रकरणाची मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.